So question is find equation of line. First having slope 1 by 2, and passing through 3 comma minus 2 and passing through 3 comma minus 2. राईट. सो व्हॉट आर दी नोन थिंग. हे बघा, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण फॉर्म डिसाईड करणार आहोत. काय दिलेलं आहे इथे? स्लोप दिलेला आहे. आणि सेकंड काय माहिती आहे? या लाईनवरचा काय माहिती आहे? पॉईंट माहिती आहे. सो कोणता फॉर्म यूज करणार? स्लोप पॉईंट फॉर्म. काय स्लोप पॉईंट फॉर्म? y minus y1 is equal to m in bracket x minus x1. Right? So what are the given thing? Write down. Given m is what? 1 by 2 and the point आपण कशाने डिनोट केला आहे? x1 y1 सोबत लिहा. माझं झालं का मी नेक्स्ट स्लाइड करणार. x1 y1 कारण आपण डिटेलमध्ये सगळे डिस्कस केलेत. कसले काय नोटेशन आहे? फक्त बेसिक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. x1 y1 इज वॉट? 3 minus 2. सो देअरफॉर युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म 1-2 एक्झाम्पलला लिहा, नंतर तुम्ही स्किप केले तरी चालेल. युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म. व्हॉट इज स्लोप पॉईंट फॉर्म? y minus y1 इज इक्वल टू m in bracket x minus x1. करा, सबस्टिट्यूट करा, m पुट करा, x1 टाका, y1 टाका, सिम्प्लिफाय करा. So y minus, what is y1 here? Minus 2. What is m? 1 by 2. X minus, what is x1? 3. Right? सो नेहमी लाईनचं इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिणार. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये तुमचा लास्ट आन्सर यायला पाहिजे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. सो दिस इज y प्लस 2 1 by 2 in bracket x minus 3. हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल. सो 2 in bracket y plus 2 is equal to 1 into x minus 3. सो 2 ने मल्टिप्लाय करा, काय बनणार आहे? 2y प्लस 2 इंटू 2 किती झालं? 4 इज इक्वल टू x मायनस 3. सो पहिले x ची टर्म लिहिणार, नंतर y ची टर्म लिहिणार, नंतर कॉन्स्टंट लिहिणार. सो काय बनणार आहे इक्वेशन? x राईट x मायनस 2y मायनस 3 मायनस 4. या ज्या दोन्ही टर्म आपण राईट साईडला शिफ्ट करतोय. x ॲज इट इज लिहिला, प्लस 2yचं झालं मायनस 2y, मायनस 3 आहे आणि प्लस 4चं काय होणार इथे? मायनस 7 इक्वल टू 0. क्लिअर आहे का? चला एक सॉल्व करा पटकन. पॉईंट घ्या 3,5. सेकंड टाका. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे? 3,5. स्लोप इज 2/3. काय सॉल्व करा. पॉईंट तुमचा दिलेला आहे 3,5. दिस इज द पॉईंट. And what is the slope?
सॉरी स्लोप काय दिलेला आहे 2/3. हां 2/3 घ्या. हा करा सॉल्व करा सगळ्यांनी. किती आले 2x मायनस इक्वल टू 0. आले का सगळ्यांचं? हां सो हा फॉर्म सगळ्यांना यूज करता येईल. So question is find equation of line passing through origin and parallel to AB where A is 2,4, B is 1,7. Right, so एका लाईनचे इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. लेट्स से दिस लाईन इज L. ही लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल, इफ दिस लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, सो याचं इक्वेशन कसं असेल y इज इक्वल टू mx. बरोबर का? एखादी लाईन जर ओरिजिनमधून पास होते त्याचा इक्वेशन आपण कसं लिहितो y इज इक्वल टू mx. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या लाईन एलचा स्लोप कॅल्क्युलेट करता आला, तुम्ही त्याचं इक्वेशन लिहू शकता. क्लिअर आहे का? नेक्स्ट, ही जी लाईन आहे ही लाईन कशाला पॅरलल दिलेली आहे? ए बीला. ही लाईन कशाला पॅरलल दिलेली आहे? ए बीला. एचे कोऑर्डिनेट्स किती आहे? 2,4. बीचे कोऑर्डिनेट्स किती आहे? 1,7. सांग कसं सॉल्व करणार? राईट, आपण हे बघितलंय, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. दोन लाईन जर पॅरलल असतील त्यांचे स्लोप्स काय असतात? इक्वल. सो ए बीचा स्लोप कॅल्क्युलेट करता येईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ए बीचा स्लोप कॅल्क्युलेट करा, तोच स्लोप कशासाठी यूज करणार? लाईन एलसाठी. कळाले का एक्झाम्पल? हां, तुम्हाला एका लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. सो जर लाईन ओरिजिनमधून पास असेल त्याचं इक्वेशन कसं लिहिणार? y इज इक्वल टू mx फॉर्ममध्ये. याचा अर्थ असा आहे की लाईन एलचा फक्त स्लोप जर माहिती असेल यू कॅन राईट इट्स इक्वेशन. आता स्लोप कसा कॅल्क्युलेट करणार? याच्यासाठी दुसरी कंडिशन दिलेली आहे की लाईन एल इट इज पॅरलल टू ए बी. सो लेट अस कॅल्क्युलेट स्लोप ऑफ ए बी फर्स्ट. करा स्लोप ए बी फाइंड आउट करा. स्लोप ऑफ ए बी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. काय लिहिणार? 7 मायनस 4. 7 मायनस 4 डिवायडेड बाय 1 मायनस 2. सो दिस इज 3 अपॉन मायनस 1. किती आलं? मायनस 3. ए बी इज वॉट? पॅरलल टू लाईन एल. Therefore slope of line L
is what? -3, and therefore equation of line L, y is equal to mx. So y is equal to -3x, y is equal to -3x, राईट. नेहमी फॉर्म ax प्लस by प्लस c याच टाईपचे तुम्हाला ऑप्शन भेटतील. सो इकडे शिफ्ट करा. काय बनणार आहे? 3x प्लस वाय इक्वल टू 0. राईट. सो एक्झाम्पल फक्त इंटरप्रिट व्यवस्थित करायचं आहे की पासिंग थ्रू ओरिजिन आहे. सो वाय इज इक्वल टू एम एक्स त्याचा फॉर्म बनेल. पॅरलल टू ए बी आहे, दोन लाईन्स पॅरल ते एकमेकां स्लोप्स काय असणार त्यांचे इक्वल. बस हे दोन आपण यूज केले. नेक्स्ट थर्ड फोर्थ घ्या. फोर्थ, पासिंग थ्रू दी पॉइंट्स टू कॉमा 0 and 3,4. 3,4 पासिंग थ्रू दिस 2 पॉइंट्स. सो काय माहिती आहे? लाईनवरचे 2 पॉइंट्स आपल्याला माहिती आहे. सो काय यूज करणार आपण? सिम्पली 2 पॉइंट फॉर्म टू राईट द इक्वेशन. फर्स्ट जो पॉइंट आहे x1, y1. सेकंड जो पॉइंट आहे इट विल बी व्हॉट? x2, y2. लाईनवरचे 2 पॉइंट्स माहिती आहे. काय यूज करायचं आहे? 2 पॉइंट फॉर्म. सो युजिंग 2 पॉइंट फॉर्म, right? 2 point form. What is 2 point form? y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon x minus x1. कर सब्स्टिट्यूट करा x1 y1 x2 y2 and simplify it. So y2 4 minus what is y1? 0. x2 is 3. What is x1? 2. y minus what is y1? 0. x minus what is x1? 2. राईट. सो फॉर्म काही डिफिकल्ट नाही, फक्त हे सिम्प्लिफिकेशन ॲक्युरेट करायचे. सो 4/1 झालं हे काय झालं? y अपॉन x मायनस 2. क्रॉस मल्टीप्लाय 4 into this is equal to 1 into y. 4 ने मल्टीप्लाय करा 4x minus 8 is equal to y. सो काय लिहिणार फायनल? 4x minus y minus 8 equal to 0. झाले का? नेक्स्ट राईट डाऊन. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन. पुढचा क्वेश्चन लिहा फिर. हे झालंय का? जमेल ना? 2 पॉइंट फॉर्म यूज करायला. नेक्स्ट so question is find equation of line containing the point
containing the point capital A 3, 4 and making equal intercept on coordinate axis and making equal intercept on the coordinate axis. सांगा इंटरप्रिट काय काय भेटते तुम्हाला. इंटरप्रिट काय करणार, डेटा एक लाईन आहे ज्याचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, काय पॉईंट 3, 4 राईट. सेकंड काय दिलेलं आहे, दॅट लाईन इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. इंटरसेप्ट आपण कोणत्या लेटर्सने डिनोट करतो सांगा, ए बी. डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे ना, डबल इंटरसेप्टमध्ये आपण एक्स इंटरसेप्ट कशाने दाखवलेला आहे, ए. वाय इंटरसेप्ट कशाने डिनोट केलेला आहे, बी. सो इट इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. इट इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. याचा मिनिंग काय झाला, ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे, बी. क्लिअर आहे का. पॉईंट दिलेला आहे, इट इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू बी इज गिवन टू यू राईट. सो एक्झाम्पल इज रिलेटेड टू डबल इंटरसेप्ट फॉर्म. हे कळालं का तुम्हाला. कारण इंटरसेप्ट बद्दल काही ना काही पॉईंट दिलेला आहे. सो व्हॉट इज डबल इंटरसेप्ट फॉर्म, using double intercept form. What is double intercept form, x upon a plus y upon b is equal to 1. What is given, a is equal to b. A is equal to b is given. So we can write x upon a plus y upon a is equal to 1. Therefore what about x plus y. हे बघा, हे काय बनणार, एक्स प्लस वाय अपॉन ए. डिनॉमिनेटर काय सेम. सो एक्स प्लस वाय अपॉन ए इज इक्वल टू 1 बनेल. हा ए इकडे शिफ्ट होईल. क्लिअर इथपर्यंत. इथून आपण एक काहीतरी डिराईव्ह केलंय की इक्वल इंटरसेप्ट होते. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आलं, ए. नेक्स्ट, कालच्या लेक्चरला आपण एक पॉईंट डिस्कस केलेला आहे, तुम्हाला नोट लिहून दिले होतं. इफ अ पॉइंट लाईज ऑन दी लोकस इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस. लक्ष द्या एक मिनिट. हे बघा, ज्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, या लाईनवरचा तुम्हाला एक पॉइंट माहिती आहे, काय तो पॉइंट 3, 4. दिस लाईन इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. सो या लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये बनणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए. सो लाईनवरचा तुम्हाला पॉईंट माहिती आहे, लाईनवरचं तुम्हाला इक्वेशन माहिती आहे. सो इफ अ पॉईंट लाईज ऑन दी लोकस इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस. म्हणजे या इक्वेशनमध्ये तुम्ही एक्स इज इक्वल टू काय पुट करणार, 3. वाय इज इक्वल टू काय पुट करणार, 4. काय भेटलं तुम्हाला, ए. किती येणार, ए 7. मग ए जर 7 आला तर लाईनचं इक्वेशन काय बनलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 राईट. सो तुम्हाला जो काल नोट लिहून दिले होतं, इफ अ पॉईंट लाईज ऑन दी लोकस, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे ना, ते काही यूज होईल. सो इफ अ पॉईंट लाईज ऑन दी लोकस इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस. आता याला लिहिणार कसं, सी हियर 3, 4 हा जो पॉईंट आहे इट लाईज ऑन व्हॉट, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए. एक तर तुम्ही वर्डिंगमध्ये लिहा किंवा या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. सो देअरफॉर यू कॅन पुट एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 4 हियर. सो व्हॉट अबाउट ए, 7. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज, काय बनणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7.
एक मिनिट. नेक्स्ट लिहा, राइट डाउन. 6 लिहा, 6. हे क्लियर आहे का एक्झाम्पल? containing the point. Next, containing the point question क्या है? Find equation of line containing the point 1,3, 1,3, 1,3 and sum of whose intercepts and sum of whose intercepts on the coordinate axis is 0. On the coordinate axis is 0. On the coordinate axis is 0. काय गिवन डेटा आहे की लाईनवरचा एक पॉईंट दिलेला आहे. कोऑर्डिनेट काय त्याचे 1,3. सेकंड, व्हॉट इज गिवन? सम ऑफ इंटरसेप्ट्स ऑन दी कोऑर्डिनेट ॲक्सिस इज 0. कसं लिहिणार याला सांगा? जसं लास्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलं होतं, इट इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. सो आपण काय कंडिशन लिहिली? ए इज इक्वल टू बी. इथे काय कंडिशन लिहिणार नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये? राईट, काय लिहिणार इथे? ए प्लस बी, ए प्लस बी इज इक्वल टू 0. म्हणजे एची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही? ए. हां, मायनस बी किंवा बी इज इक्वल टू मायनस ए टाका. ठीक आहे. बाकी मेथड काय राहणार? सेम. परत काय यूज करणार? डबल इंटरसेप्ट फॉर्म. तिथून तुम्हाला एक इक्वेशन भेटेल. हा जो पॉईंट आहे त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए. करा, ट्राय करा. सो युझिंग डबल इंटरसेप्ट फॉर्म. काय डबल इंटरसेप्ट फॉर्म काय तुमचा? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. काय कंडिशन दिलेली आहे? बी, ए प्लस बी इज इक्वल टू 0. म्हणजे बी इज इक्वल टू किती झाला? मायनस ए. बीच्या जागी काय लिहिलं? मायनस ए इज इक्वल टू 1. राईट. सो काय होणार? एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. करेक्ट आहे का? बरोबर ना? ही मायनस साईन इथेही देऊ शकता तुम्ही. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय बनणार? ए. सेकंड कंडिशन यूज करूयात. काय सेकंड कंडिशन? 1,3 हा जो पॉइंट आहे, इट लाईज ऑन एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. सबस्टिट्यूट करा. एक्सच्या जागी काय टाकणार? 1. वायच्या जागी काय टाकलं? 3. सो व्हॉट अबाउट ए? ए किती आला? -2. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन काय म्हणणार? एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए लिहायचं आहे. व्हॉट इज ए? -2. सो एक्स मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0. झाले का? नेक्स्ट लिहा क्वेश्चन. द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर. हे क्लिअर आहे का दोन्ही? हां, इंटरसेप्ट बद्दल असेल या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे. कंडिशन्स डिफरंट असू शकतात. हां, आपण 2 कंडिशन्स डिस्कस केलेत. नेक्स्ट लिहा द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. नवीन क्वेश्चन लिहा.
the vertices of triangle are 3 comma 4. The vertices of triangle are capital A 3 comma 4, then B 2 comma 0, and C minus 1 comma 6. Minus 1 comma 6. Find equation of lines. Question is find equation of lines containing first side BC, median AD, third midpoints of side AB and BC, third midpoints of line AB and BC. राइट. सो दोन पॅटर्न एक कॉमनली आस्क आहे. एक तर तुम्हाला आपण जे इंटरसेप्टबद्दल कंडिशन काही ना काही दिलेली असेल तो एक पॅटर्न आहे, आणि रिलेटेड टू ट्रायंगल मीडियन असेल, अल्टिट्यूड असतील, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतील, याचे काही एक्झाम्पल्स आहेत. सो लेट अस ड्रॉ फर्स्ट ट्रायंगल. ट्रायंगल एक रॅन्डम ड्रॉ करा ABC. So write down coordinates 3 comma 4, B is 2 comma 0, C is minus 1 comma minus 1 comma 6. सर करे ड्रॉ करे पटपट ना झालं ड्रॉ ट्रायंगल. हां करे सॉल्व करा मग. सो फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग साइड BC. याचा अर्थ तुम्हाला BCचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग साइड BC. करा BCचं इक्वेशन कोणता फॉर्म यूज करणार सांगा. टू फाइंड इक्वेशन ऑफ BC 2 पॉइंट फॉर्म करा. 2 पॉइंट फॉर्मने फाइंड आउट करा. इक्वेशन ऑफ साइड BC. सो BC मध्ये 2 पॉइंट आहे, 2 कॉमा 0. दूसरा पॉइंट काय आहे माइनस 1 कॉमा 6, x1 कॉमा y1, x2 कॉमा y2. 2 पॉइंट फॉर्म यूज करा. सांगा आणि आन्सर काय येणार आहे. सांग काय आलं इक्वेशन. करेक्ट सांगायचं, चुकायला नको होतं. हां सांगा आन्सर काय आलं. आलंय का सगळ्यांचं. नसेल आलं तर सांगा मी सॉल्व करेल. हां
नाही आलं, हे नाही आलं. हां ठीक आहे ना. आले का तुमचं लास्ट? सायन्स चुकवायचे नाही, मायनस प्लस प्लस मायनस काय नाही, जे जी साईन असेल ती प्रॉपर द्या. हां 3 ने काहीतरी डिवाइड करायचं आहे ना, 3 ने डिवाइड करा थ्रू आउट. नेक्स्ट घ्या मीडियन एडी. मीडियन ड्रॉ करा. मीडियन म्हणजे काय सांगा, व्हॉट डू मीन बाय मीडियन? हां लाईन जॉईनिंग वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड लिहून दिलंय राईट. सो मीडियन काय ए डी, ए वर्टेक्स झाला म्हणजे डी काय असणार आहे, डी काय असणार आहे मिड पॉइंट ऑफ बी सी. डी काय असेल मिड पॉइंट ऑफ बी सी. A line joining vertex and midpoint of opposite side, this is called as median. ते तुम्ही सांगा, तुम्ही काय आन्सर येतं. प्लस करायचं का? हां प्लस करा. 4 मायनस करायचं. हां करेक्ट बघा ते काय आहे. नेक्स्ट करा मीडियन एडी. अरे जाऊ द्या मीच सॉल्व, थांबून घ्या, राहू द्या मीच सॉल्व करतो. अरे असं कसं, हे एक्झाम्पल मी सॉल्व केलं म्हणजे काय. हां एवढे आपण 2 पॉईंट फॉर्मचे झाले ना, 4-5 एक्झाम्पल. काय y2, हां 6 मायनस 0 म्हणजे किती झालं 6. x2 मायनस x1 मायनस 1 मायनस 2. हां x मायनस 2 असं करू शकतो ना. हां सो मायनस 2 इन ब्रॅकेट x मायनस 2 इज इक्वल टू y. मायनस 2x प्लस 4 इज इक्वल टू y. हे इकडे शिफ्ट करा. 2x प्लस y मायनस 4. ठीक आहे ना आता. हां हां नेक्स्ट घ्या. काय फाइंड आउट करायचं आहे सेकंडमध्ये, राईट. सेकंड इज यू हॅव टू फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन ए डी. सो आपण मीडियन ड्रॉ करून घेतली, वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड. सांगा हाऊ यू विल फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन ए डी. कसं फाइंड आउट करणार इक्वेशन ऑफ मीडियन ए डी. हां डीचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. हां डी इज वॉट मिड पॉइंट, बरोबर ना, आपण हे केले. डी इज वॉट मिड पॉइंट. सो यू कॅन फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ डी. याचे जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर याचं इक्वेशन परत कोणत्या फॉर्मने यूज करणार, 2 पॉईंट फॉर्म. या लाईनवरचे तुम्हाला 2 पॉईंट माहिती होतील. ए पॉईंट ऑलरेडी माहिती आहे, डीचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करणार आहोत. सो अगेन युझिंग 2 पॉईंट फॉर्म यू कॅन फाइंड इक्वेशन ऑफ ए डी. क्लिअर आहे काय. सो लेट अस फाइंड आउट कोऑर्डिनेट्स ऑफ डी. सांगा डीचे कोऑर्डिनेट्स काय लिहिणार, मिड पॉईंट फॉर्म्युला x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. सो डीचे कोऑर्डिनेट्स काय बनणार, 2 प्लस मायनस 1 अपॉन 2, x1 प्लस x2 अपॉन 2. दुसरा कोऑर्डिनेट काय बनणार, 0 प्लस 6 अपॉन 2. सो कोऑर्डिनेट्स ऑफ डी आर वॉट, हे किती होणार 1/2 कॉमा 6 अपॉन 2. व्हॉट इज 6 अपॉन 2, 3. So we know coordinates of D 1/2 comma 3.
So let us find equation of median AD. So what are the 2 point A point A? What are coordinates of A? 3, 4. Then there is D point. What are the coordinates? 1 by 2, 3. याला काय कन्सिडर करणार? x1, y1. याला काय कन्सिडर करतात? x2, y2. करा 2 पॉइंट फॉर्मने यूज करा. व्यवस्थित करा कॅल्क्युलेशन. आता फ्रॅक्शन आले 1/2 आले. हे सिम्प्लिफाय करायचं. हाच फॉर्म यूज केला आहे. 2 पॉइंट फॉर्म. क्लियर आहे काय कॅल्क्युलेशन? 3 - 4 किती झालं? -1. 1/2 - 3 क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 - 6 होणार. किती झालं ते? -5/2. हे मायनस मायनस कॅन्सल होणार. 5/2 वरती जाऊन काय होणार? 2/5. सो 2/5 इज इक्वल टू ही साईड ॲज इट इज कॅरी केली आहे. y - 4/x - 3. पुढे काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. राइट. +14 इक्वल टू राइट. 2 ने मल्टिप्लाय केलं. 2x 2 × 3 6 5y 5 × 4 20. टर्म इकडे शिफ्ट केलं. करा. नेक्स्ट फाइंड आउट करा. इक्वेशन ऑफ लाइन कंटेनिंग मिड पॉइंट्स ऑफ ए बी. कोणते दोन मिड पॉइंट जॉईन करायचे? ए बी आणि बी सी. बी सीचा मिड पॉइंट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला आहे. बी सीचा मिड पॉइंट काय आहे? डी. मिड पॉइंट ऑफ ए बी सो दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड हियर इक्वेशन ऑफ काय फाइंड आउट करायचं? इक्वेशन ऑफ डी फाइंड आउट करायचं. फिगर दाखवा. अदरवाइज मग डी कुठून लिहिलं ते कळलं नाही. इक्वेशन ऑफ डी. हा सिम्प्लिफाय करा. ते 2 ने थ्रू आउट मल्टिप्लाय करू शकतात ना.
इक्वेशन आहे याच फॉर्ममध्ये यायला पाहिजे, फ्रॅक्शन वगैरे नको. हे कळलं का? थर्डमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग मिड पॉईंट्स ऑफ ए बी अँड बी सी. सो काय फाइंड आउट करावं लागेल? ईचे कॉर्डिनेट्स पहिले फाइंड आउट करावे लागतील. काय येणार ईचे कॉर्डिनेट्स? युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. ई इज व्हॉट? ई इज मिड पॉईंट ऑफ ए बी. E is midpoint of AB. काय होणार? 3 + 2 upon 2. हाँ 4 + 0 upon 2. 5/2, 2. करेक्ट है का? 5/2, 2. सो देर आर 2 पॉइंट्स. कोणते 2 पॉइंट? एक तर D आहे. दिस इज युअर D. अँड सेकंड पॉइंट इज E. राइट. परत काय यूज करणार? 2 पॉइंट फॉर्म. सो 2 - 3 y2 - y1 अपॉन काय? x2 - x1. 5/2 - 1/2 झालं. काय आन्सर? करायचं तुम्हाला सॉल्व करायचे. हां तुम्ही चालल्या गप्पा आरामात. 2 - 3 किती झालं? -1. x2 - x1 किती झालं? 5/2 - 1/2 4/2. आणि इकडे काय लिहिणार? y - y1 अपॉन x - x1. सिंप्लिफाय कराय. सो -1/2 इज इक्वल टू y - 3 अपॉन हे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होणार? 2x - 1 अपॉन 2. हा 2 वरती जाईल. कळलं काय? हे तर इथे आपण बेसिक फॉर्म यूज केला. -1/2 ॲज इट इज ठेवला. y - 3 ॲज इट इज. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं. 2x - 1 अपॉन 2. 2 वरती जाणार न्यूमरेटरला. सो काय बनणार आता हे? -1 अपॉन 2 इज इक्वल टू 2y - 6 अपॉन 2x - 1. डू दी क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय बनणार? 2 - 3 5/2 - 1/2 y - 3 x - 1/2. राईट. काय होणार आहे? -1 अपॉन किती होणार आहे? 5 - 1 किती झालं? 4 अपॉन 2 इज इक्वल टू y - 3 अपॉन काय होणार आहे सांगा? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2x - 1 अपॉन 2. 2x - 1 अपॉन 2. हा 2 वरती जाणार न्यूमरेटरमध्ये. राईट. सो काय होईल ते? -1/2 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y - 3 अपॉन 2x - 1. हे 2 वगैरे कॅन्सल नाही करायचे. हां. सो हे काय बनणार? -1/2 इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करा. किती झालं ते? 2y - 6 अपॉन 2x - 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. सो -1 इन ब्रॅकेट 2x - 1 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2y - 6. राईट. काय होणार आहे? -2x प्लस 4y - 12. एक्सची टर्म पॉझिटिव्ह लिहायची नेहमी.
ही या दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करा. 2x इकडे येऊन काय होणार पॉझिटिव्ह, वायची टर्म ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. -12 -1 -13 इज इक्वल टू 0. झाले का? नेक्स्ट लिहा. फाइंड इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल. फाइंड इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल. फाइंड इक्वेशन ऑफ find equation of altitudes of triangle whose vertices are capital A 2,5, then B 6, -1, 6, -1, -4, -3. C is -4, -3. What do you mean by altitudes? सांगा अल्टिट्यूड म्हणजे काय? एक आपण वर्ड काय बघितला मीडियन, वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड. अल्टिट्यूडचं मिनिंग काय होतं? तुम्हाला फिजिक्समध्ये आलं असेल ना वर्ड अल्टिट्यूड. हाईट, परपेंडिक्युलर. हां, अल्टिट्यूड म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर हाईट. सो वर्टेक्स पासून अपोजिट साइडवर तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? अल्टिट्यूड. जर आपण वर्टेक्स ए कन्सिडर केला, वर्टेक्स ए पासून बी सी वर काय ड्रॉ करायचं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. राईट, हे वर्ड्स लक्षात द्या. मीडियन म्हणजे वर्टेक्स, मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड. अल्टिट्यूड म्हणजे काय? वर्टेक्स पासून अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सो इथे काय विचारलं आहे तुम्हाला? प्रत्येक किती अल्टिट्यूड्स ड्रॉ करता येतील? 3.
सो तिन्ही अल्टिट्यूडचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. सो वन बाय वन आपण करूयात. सो पहिले आपण ए पासून बी सी वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सो पहिले आपण काय फाइंड आउट करणार आहोत, इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड ए डी. फर्स्ट वी आर गोइंग टू फाइंड इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड ए डी. सांगा कसं फाइंड आउट करणार इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड ए डी. हां, स्लोप पॉइंट फॉर्म कसं यूज करणार सांगा. आधी स्लोप ऑफ एडी इनटू स्लोप ऑफ बीसी इज इक्वल्स टू -1. राईट. एडी ची स्लोप फाइंड करायची. हां पॉइंट ए माहिती आपल्याला आणि स्लोप आणि पॉइंट स्लोप. हां, हे बघा जे पण फॉर्म्स आपण डिस्कस केलेले आहेत ए डी वरचं काय नोन आहे तुम्हाला, पॉईंट ए माहिती आहे. पॉईंट ए म्हणजे एक पॉईंट माहिती, लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. सो आता ऑप्शन काय उरले, एक तर तुम्हाला या लाईनचा स्लोप फाइंड आउट करावा लागेल, और सेकंड मेथड काय की तुम्हाला या लाईनवरचा एक पॉईंट फाइंड आउट करावा लागेल. हे दोनच आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपल्याला ए डी इज परपेंडिक्युलर टू वॉट, बी सी. मग आपल्याला माहिती आहे दोन लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील, व्हॉट इज प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप किती असतं लास्ट बेंच, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप किती असतं, दोन लाईन्स परपेंडिक्युलर येतं इक्वल. अरे काय इक्वल, पुढे बसत चला तुम्ही तिघं इथे. हां, उद्यापासून नाही तर बाहेरच थांबा. ए डी इज परपेंडिक्युलर टू वॉट, बी सी. सो प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप विल बी वॉट, -1. सो आपण पहिले स्टेप सांगतोय, बी सीचा स्लोप पहिले फाइंड आउट करणार. बी सीच्या स्लोपवरून तुम्हाला कसला स्लोप भेटेल, ए डीचा स्लोप भेटेल. सो रिगार्डिंग ए डी तुम्हाला पॉईंट माहिती आहे आणि ए डीचा स्लोप पण माहिती होईल. सो काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. कळाली का मेथड. हां, मीडियनसाठी आपण काय यूज करतोय, 2 पॉईंट फॉर्म. मीडियनसाठी मिड पॉईंट पहिले फाइंड आउट करतो आणि 2 पॉईंट फॉर्म यूज केले. अल्टिट्यूडसाठी काय यूज करतोय आपण, स्लोप पॉईंट फॉर्म. पहिले काय स्टेप, बी सीचा स्लोप फाइंड आउट करायचा. बी सीच्या स्लोपवरून कसला स्लोप फाइंड आउट करणार, ए डीचा स्लोप. सो ए डीचा पॉईंट माहिती आहे आणि स्लोप माहिती, काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. आणि हीच प्रोसेस आपण बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, सी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आणि रिमेनिंग दोन अल्टिट्यूड्सचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. हां, केली फिगर ड्रॉ केली का. हां, लिहा, राईट डाऊन. लेट अस फाइंड आउट स्लोप ऑफ बी सी. करा, फाइंड आउट करा. स्लोप ऑफ बी सी पहिले फाइंड आउट करा. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किती झाले, -3 + 1 -2 -4 -6 -10 म्हणजे स्लोप किती आला, 1/5. मग याला परपेंडिक्युलर आपण डिस्कस केलं ना, सपोज स्लोप किती आहे, 2/3. याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप कसला येणार, याचा रेसिप्रोकल घ्या आणि इथे प्लस असेल तर इथे काय देणार, मायनस आहे. राइट. सो AD is perpendicular, write down, AD is perpendicular to BC, therefore slope of AD is, हे 1/5 आहे. 1/5 चा रेसिप्रोकल किती झाला, 5. इथे प्लस आहे तर इथे काय द्यावं लागेल, मायनस. सो फॉर AD, ए पॉईंट आपल्याला माहिती, व्हॉट इज ए, 2,5 आणि याचा स्लोप माहिती, व्हॉट इज स्लोप, -5. सो युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म, व्हॉट इज स्लोप पॉईंट फॉर्म, y minus y1 is equal to m in bracket x minus x1. Use this, y minus, what is y1, 5, m is -5, x minus, what is x1, 2. So simplify this, y minus 5 will be equal to -5x plus 10. Terms इकडे शिफ्ट करा, 5x plus y -5 minus 10.
राईट. सो पहिले आपण बीसीचा स्लोप फाइंड आउट केला आहे. बीसीच्या स्लोपवरून एडीचा स्लोप लिहिला. पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे. काय यूज केलं? स्लोप पॉईंट फॉर्मने इक्वेशन फाइंड आउट केलं. नेक्स्ट बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा एसी वर. So let us find out equation of altitude. Altitude B. Right? So मी steps लिहितोय, complete करायचे example. So first we need to find slope of AC. तिन्ही अल्टिट्यूड्स एकाच लाईनमधून एकाच पॉईंटमधून पास होतील. हा जो पॉईंट आहे दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ऑर्थो सेंटर. याला काय म्हणायचं? ऑर्थो सेंटर.
झालं का? झालं कॅल्क्युलेट सगळं. बोर्डकडे बघून का थोडी सॉल्व होणार आहे. डिस्कशन नाही करू, मी सांगेल आन्सर्स तुम्हाला. तुम्ही सॉल्व करायला घ्या. फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे आता. स्लोप पण कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे ना. काय ते स्लोप कॅल्क्युलेट करायला त्यात एवढं डिस्कशन चाललं आहे. आले का? काय आले इक्वेशन? इक्वेशन ऑफ बी. हां सांगा काय आले? 3x प्लस 4y मायनस 14 आले का सगळ्यांचं? का वेगळं आले? हां करेक्ट आहे. कसं चेक करणार? हे कसलं इक्वेशन आहे? बीचं, म्हणजे जे बीचे कोऑर्डिनेट्स आहे याला सॅटिस्फाय करायला पाहिजे. बीचे कोऑर्डिनेट्स काय? 6, -1. x इज इक्वल टू 6 टाका, y इज इक्वल टू -1 टाका. 6 × 3 18 प्लस 4 × -1 किती झालं? -4 -14 किती होणार आहे? 0 होणार. राईट. सो 3x प्लस 4y मायनस 14 इक्वल टू 0. आले का? नाही आहे? चेक करायला तुम्ही असं चेक करू शकता. ज्यांना काही डाऊट असेल, एखादा पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत सबस्टिट्यूट करून बघा.
झाले का सॉल्व केले का सगळे एक्झाम्पल? लास्ट बेंच बोलो त्याला जमते काही पुढे बसत चला तुम्ही तिघं उद्यापासून एक तर पुढे बसा नाही तर बाहेर बसा हां दोन्ही ऑप्शन दिलेत तुम्हाला झालं का नेक्स्ट सांग किती आलं किती आलं तुम्ही इक्वेशन सांगा कॅल्क्युलेट करा तुम्ही एक एक नका चेक करू म्हणजे तुम्ही काय करता स्लोप AC कॅल्क्युलेट केला मग बघणार शेजारचा तो करेक्ट आहे नाही आहे मग पुढची स्टेप करायची मग परत चेक करायचं करेक्ट आहे नाही आहे मग पुढे जाणार करा तुम्ही सॉल्व नाही केलं तर कॉन्फिडन्सच नाही येणार करा लास्ट पण चुकू द्या काय होत नाही एक एक चेक ती सवय नका लावू एक एक गोष्ट चेक करायची